नमस्कार मित्रांनो, नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली आहे। याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल, काही महत्त्वाचे बदल देखील झालेले आहेत। तर ते कोणते आहे, चला आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। 1 एप्रिल 2025 नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आणि सोबत घेऊन आलं तुमच्या आमच्या आर्थिक जीवनाशी निगडीत काही मोठे आणि महत्त्वाचे बदल। हे बदल थेट तुमच्या बँक खात्यापासून तर टॅक्स पर्यंत अगदी तुमच्या रोजच्या व्यवहारावर परिणाम करणार आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक संकल्पनात घोषणा केलेली हे नियम 1 एप्रिल पासून लागू झालेले आहेत। चला तर मग सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात काय काय बदल झालेले आहे आणि याचा काय परिणाम होणार आहे। तर पहिला बदल आहे टॅक्स मध्ये मोठा दिलासा। नव्या कर प्रणालीनुसार निवड करण्यासाठी आता वार्षिक 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलेले आहे। याकरता याचा अर्थच जर तुमचे उत्पन्न या मर्यादेत म्हणजेच 12 लाख पर्यंत असेल तर तुम्हाला एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही। मध्यमवर्गीयांकरता ही एक नक्की मोठी सवलत आहे। त्यानंतरचा बदल म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड। पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं लिंक आहे की नाही, नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या। तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आता सक्तीचे करण्यात आलेले आहे। जर तुम्ही अजूनही केले नसेल तर 1 एप्रिल पासून तुम्हाला मिळणारे लाभांश म्हणजे डिव्हिडंड पेमेंट थांबू शकते। इतकेच नाही तर लाभांश आणि भांडवली नफ्यावर कापला जाणारा TDS म्हणजेच कर सुद्धा जास्त दराने कापला जाऊ शकतो। तर तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर लगेच करून घ्या। त्यानंतरचा बदल जो आहे तो म्हणजे बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम तुम्हाला ठेवावी लागणार आहे। तर 1 एप्रिल पासून अनेक बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवणे अनिवार्य झालेले आहे। जर तुमच्या खात्यात ठरवून दिलेली किमान रक्कम नसेल तर तुम्हाला दंड आकारू शकतो। तुमच्या बँकेचे नियम तपासा आणि त्यानुसार तुमच्या खात्यात शिल्लक रक्कम ठेवा। त्यानंतरचा बदल म्हणजे वापरात नसलेले UPI ID बंद होणार आहे। आपण रोजच्या काळामध्ये UPI ID वापरतो। सुरक्षेचे आणि महत्त्वाचे पाऊल यामध्ये उचलण्यात आलेले आहे। जर तुमचा एखादा UPI ID गेल्या 12 महिन्यांपासून वापरातच नसेल तर तो आता बंद केला जाणार आहे। फसवणूक आणि घोटाळे रोखण्याकरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमचे जे UPI ID आहे ते जर 12 महिन्यापासून बंद असेल तर ते ऑटोमॅटिक बंद होईल आणि जे चालू असेल त्यावर काही परिणाम होणार नाही। त्यानंतरचा बदल आहे चेक बाबत। जर तुम्ही आता मोठ्या रकमेचा चेक देत असाल तर त्याकरता तुम्हाला आता 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा चेक जर तुम्ही कोणत्या व्यक्तीला देत असाल तर आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करण्यात आलेली आहे। या अंतर्गत तुम्हाला चेकची माहिती जसे की तारीख, रक्कम, लाभार्थ्याचे नाव हे अगोदरच तुमच्या बँकेला कळवावे लागेल। त्यामुळे चेकद्वारे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होईल असं यांचं म्हणणं आहे। त्यानंतरचा बदल आहे म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यासाठी KYC अपडेट। तुमच्या म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यासाठी KYC आणि नॉमिनी वारसदारची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे। कंपन्या तुम्हाला यासाठी पुन्हा पडताळणी करण्यास सांगू शकतात। तुमची गुंतवणूक सुरक्षित राहण्याकरता हे महत्त्वाचं पाऊल याबाबत उचलण्यात आलेलं आहे। त्यानंतर हॉटेल आणि रेस्टॉरंट महागणार आहे। ज्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये एका दिवसासाठी खोलीचे भाडे 7,500 रुपये किंवा त्याहून अधिक आहे त्यांच्या सेवांवर आता 18% GST लागू होईल। त्यामुळे अशा ठिकाणी राहणे किंवा सेवा घेणे थोडे तुम्हाला महागात होऊ शकते। तर 1 एप्रिल पासून जे काही बदल झालेले आहे ते आपण आता पाहिलेले आहे। त्यानंतर तुम्हाला काय करावे लागणार आहे, सर्वात पहिले तुमचं बँक आणि आधार लिंक आहे की नाही ते तुम्ही तपासायचे आहे। त्यानंतर तुमच्या बँकेतील किमान म्हणजे शिल्लक रक्कमाची माहिती घ्यायची आहे आणि मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागतो त्याबाबत तुम्ही बँकेशी विचारू शकता। त्यानंतर तुमचे UPI ID तपासा आणि न वापरात असलेले UPI ID तुमचे बंद होणार आहे। त्यानंतर आहे पॉझिटिव्ह पे म्हणजेच मोठा चेक देताना तुम्हाला या पॉझिटिव्ह पे सिस्टीमचा पालन करावे लागणार आहे। तुमच्या गुंतवणुकीचे KYC आणि नॉमिनी तपशील अपडेट ठेवावा लागणार आहे। हे बदल आपल्या सर्वांच्या आर्थिक नियोजनासाठी महत्त्वाचे आहे। वेळीच माहिती घेऊन आवश्यक गोष्टींची पूर्तता करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही आर्थिक फटका बसणार नाही आणि तुम्ही नव्याने नियमांचा फायदा घेऊ शकाल। अशाच प्रकारचे अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात। त्याकरता चॅनलला अजून देखील फॉलो केलेले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।